कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या बाबतीत आता मिस्टरांचं काय म्हणणं आहे इतक्या वर्षानंतर? कोण चिडचिड करतं घरात? मी। तुम्ही म्हणजे आरची त्या म्हणाल ना सैराट पिक्चर आला तुम्ही चिडचिड करता तुमच्याकडे? ओ लव्ह मॅरेज? तुम्हीच तुमच्याकडे? आमच्याकडे असं चिडचिड नाही, लवकर मॅरेज आहे तुमचं त्याच्यामुळे समजून घेतो आम्ही दोघं। काय सांगता? तुम्ही दोघी समजून नाही घेत लव्ह मॅरेज? आम्ही दोघीच भांडतो, पण असं आमचं भांडण गप्प नाही बसत, लगेच 2 मिनिटात बोलतो। आमच्या भांडणामध्ये मी अजूनपर्यंत त्यांना सॉरी कधीच बोलली नाही आणि प्रत्येक वेळी तेच सॉरी बोलतात, काही कारण असतं। का असं वागता तुम्ही? नाही असं नाहीये, आमच्यामध्ये म्हणजे 5 मिनिटं पण नाही रागवायचं असं असतं। मग ते पहिला सॉरी बोलतात म्हणजे पुढे भांडणच नको, तरी तुम्ही भांडत नसता? नाही मग मी समजून घेते। तुमच्या मैत्रीत 18 वर्षांनी आज तुम्ही भेटताय, अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुमची मैत्री आजही तेवढीच टिकलेली आहे? आजही तुम्ही एकमेकींना भेटल्यानंतर डोळ्यात तुमच्या पाणी येतं? आज सकाळी भेटल्यानंतर एकमेकींना मिठी मारत असताना डोळ्यातलं पाणी तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला? अशी कुठली गोष्ट आहे तुमच्यात की ज्याच्यामुळे ही मैत्री टिकली आहे? आमचं प्रेम एकमेकींवर तेवढं आहे सगळ्यांचं। म्हणजे आम्ही असं कधी भांडलो नाही, असं की म्हणजे रागवून बसलोय का बोललोच नाही एकमेकींशी, असं कधी झालेलं नाही। असं कधीच झालं असं भांडायचं ग्रुप मध्येच परत बोलायचं लगेच। जेवढं आमचं एकमेकींवर प्रेम आहे तशीच आमची प्रत्येकाची फॅमिली आहे। जसं की आता ह्या दोघी येणार आहेत, तर माझ्या घरातली 1-1:30 वाजेपर्यंत फोनवर होती। हिची आजी ही झोपली नाही, आम्हाला घेऊन म्हणजे आमच्या जसं की आमची आईच आहे अशी घेऊन बसलेली। तिचे मामा बोलले जाऊ नका इथेच झोपा, तर ती जेवली सुद्धा नव्हती, म्हटली तुम्ही आला की जेवायला बसू। आणि आमचं एवढं प्रेम आहे हे आमच्या फॅमिलीला पण माहिती आहे, ते पण तेवढंच आमच्यावर जीव लावतात। आता आम्ही आजीकडे उतरले दोघी जणी, ही म्हणते माझ्याकडे राहायला ये, ती म्हणते माझ्याकडे राहायला ये, ती म्हणते माझ्याकडे राहायला ये, असं पुरा टाइम चालू आहे। एकदा मला किस्सा सांगायचा आहे। माझा बर्थडे होता, मोबाईल नव्हतेच, छोटे मोबाईल ते वाजणारे, आणि माझ्या बर्थडेला सकाळी हिने फोन केला आणि मला तिचा आवाज ऐकूनच मला इतकं रडायला आलं, खूप रडले मी फोनवर। विश केलं, गप्पा झाल्या। संध्याकाळी 7 वाजता हिचा फोन आला, म्हणजे आम्ही एकमेकींचा फोन पण नंबर पण नव्हते त्यावेळेस, इतक्या लवकर म्हणजे त्यावेळेस लग्न झालं तर आमचं, आणि नंबर एकमेकीला शोधायचा, हिला बर्थडे विश करायला फोन कर किंवा त्यानिमित्तानं आमचं कॉन्टॅक्ट होऊ दे, असं धडपड आमच्या सगळ्यांचं चालू असायची। हिचा संध्याकाळी 7 वाजता फोन आला, म्हणजे मला असं आयडिया नव्हती की ही पण फोन करेल किंवा हिला नंबर मिळाला असेल माझा। मी फोन केला, ती पुढे बोलले ना, कोणच बोलला, अरे का फोन केलाय, ती तिकडे रडायला लागली डायरेक्ट माझा आवाज ऐकून। म्हणजे इतका कनेक्शन पहिल्यापासून खूप छान आहे। ही जेव्हा लग्न होऊन आली तेव्हा तर आम्ही इतके रडत होतो की मी हिच्या लग्नाला 4 दिवस सांगलीला गेली होती, माझ्या गावी आली आणि खूप हिचं लग्न झालं आणि म्हणजे तिथे एवढं मला रडायला आलं ना, म्हणजे रडलो होतं खूप, म्हणजे मला असं वाटलं मी आत्ताच म्हणजे घरी जाऊ का काय, असं म्हणजे बघवतच नव्हतं। आणि जेव्हा भेटतो ना आमच्या डोळ्यात पाणी येतं, आणि थोडासा एक फोन केला आणि आवाज ऐकला तरी आमच्या डोळ्यात पाणी असतं। आणि त्या लग्नाला ही आणि हे या दोघी जणी आल्या होत्या पुण्याला दोघी जणी 2 दिवस राहिल्या होत्या सासरी। मी तर खूपच दिवस आधी गेलेली, ही पण आली होती, ही आली होती। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।